आजकाल ना इंटरनेटवर एका काठीची गोष्ट खूपच व्हायरल झालीय. अगदी साधी दिसणारी काठी, पण दावा असा आहे की ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी जीवघेणी समस्या सोडवू शकते. असं म्हटलं जातंय की ही काठी हातात असली ना की साप जवळ सुद्धा येत नाही. मग आता प्रश्न हा आहे की या दाव्यामागे खरंच काही जादू आहे की मग यामागे काही विज्ञान आहे? चला आपण मिळून याचा शोध घेऊया. आणि हा काही असा तसा दावा नाहीये. हे शब्द कोणाचे आहेत माहितीये? थेट भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे. त्यांनी एका कृषी प्रदर्शनामध्ये ही किसान मित्र छडी लोकांसमोर आणली आणि तिथूनच या सगळ्यांची सुरुवात झाली. त्यांच्या फक्त एका वाक्याने खरं तर संपूर्ण देशात उत्सुकता आणि शंका या दोन्हींचं एक वादळच निर्माण केलं. आता साहजिकच आहे नाही का, सुरुवातीला कुणालाच हे पटलं नाही. म्हणजे एक साधी काठी सापाला कशी काय 100 मीटर लांब ठेवू शकते? हा काय चमत्कार आहे की निव्वळ अफवा? पण थांबा, जेव्हा यामागचं तंत्रज्ञान समोर आलं तेव्हा अनेकांचे डोळे उघडले. मग नक्की काय आहे या व्हायरल काठीचं रहस्य? चला तेच आता उलगडून पाहूया. तर ही गोष्ट सुरू झाली एका कृषी प्रदर्शनामध्ये, जिथे ही किसान मित्र छडी पहिल्यांदाच लोकांसमोर आणली गेली. आणि ती कशी सादर केली गेली? तर शेतकऱ्यांच्या एका खूप जुन्या आणि खरं सांगायचं तर जीवघेण्या समस्येवर एक आधुनिक उपाय म्हणून. विचार करा, शेतकरी जेव्हा रात्री अपरात्री शेतात काम करतो, पिकांना पाणी देतो, तेव्हा त्याच्या मनात एकच मोठी भीती असते, ती म्हणजे सापाची. ही काठी नेमकी याच भीतीवर एक रामबाण उपाय म्हणून समोर आली. आणि म्हणूनच ती आल्या आल्याच इतक्या चर्चेचा विषय बनली. ओके, तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. ही काठी नक्की काम करते तरी कशी? म्हणजे आत असं काय तंत्रज्ञान लपलेलं आहे? चला आपण या काठीच्या आत एक नजर टाकूया. तर बघा, ही काही साधी-सुधी काठी नाहीये. हे एक स्मार्ट डिव्हाइस आहे. याच्या हलक्या बॉडीमध्ये एक पूर्ण सिस्टीम बसवलेली आहे. सगळ्यात वरती काय आहे तर एक सोलार पॅनेल, जे तिला आपोआप चार्ज करत राहतं. मग आतमध्ये आहे एक सेन्सर, एक व्हायब्रेटिंग मोटर आणि रात्रीच्या अंधारात वाट दिसावी म्हणून एक जबरदस्त पॉवरफुल फ्लॅशलाईट सुद्धा आहे. आता ह्या काठीची काम करण्याची पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. ती 2 लेव्हलवर काम करते. पहिलं काम काय आहे तर धोक्याची सूचना देणं. म्हणजे आसपास जर साप किंवा दुसरा कुठला प्राणी असेल तर हिचा सेन्सर तो धोका लगेच ओळखतो आणि काठी थेट आपल्या हातात व्हायब्रेट होते, आपल्याला अलर्ट करते. आणि दुसरं काम आहे त्या धोक्याला दूर करणं. फक्त एक बटन दाबायचं आणि ही काठी जमिनीत इतके तीव्र व्हायब्रेशन्स पाठवते की साप घाबरून स्वतःच दूर पळून जातो. पण थांबा, 1 मिनिट. फक्त व्हायब्रेशनने साप कसा काय पळून जातो? यात कोणती जादू वगैरे आहे का? नाही, अजिबात नाही. याच्या मागे प्युअर सायन्स आहे. चला आपण यामागचं विज्ञान नीट समजून घेऊया. या सगळ्या मागचं जे गुपित आहे ना ते म्हणजे मेकॅनो रिसेप्टर्स. आता हे काय आहे तर बघा, सापाला आपल्यासारखे कान नसतात, त्यामुळे तो आवाज ऐकू शकत नाही. तो आपलं जग पाहतो किंवा ऐकतो कशाने तर जमिनीतून येणाऱ्या व्हायब्रेशन्समुळे. त्याच्या त्वचेखाली काही खास पेशी असतात, त्यांनाच मेकॅनो रिसेप्टर्स म्हणतात. आणि या पेशी जमिनीतील अगदी लहान कंपनांनाही लगेच ओळखतात. आणि ही काठी बरोबर याच वैज्ञानिक तत्वाचा खूप हुशारीने वापर करते. ही जमिनीत इतकी तीव्र कंपने तयार करते की सापाला वाटतं की अरे बापरे, जवळपास एखादा मोठा प्राणी म्हणजे धोका येतोय. आणि मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो काय करणार? तो नैसर्गिकरित्याच त्या जागेवरून दूर जातो. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ही काठी सापाला मारत नाही, फक्त त्याला आपल्यापासून लांब ठेवते. तर आता बघूया की हे साधंसं वाटणारं विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरंच किती मोठा आणि किती पॉझिटिव्ह बदल घडवू शकतं. आता जे आकडे समोर येणार आहेत ते खरंच हादरवणारी आहेत. आपल्या देशात, भारतात दरवर्षी सर्पदंशाच्या जवळपास 40 लाख घटना घडतात. विचार करा, 40 लाख! ही समस्या किती मोठी आणि गंभीर आहे याचा अंदाज येतो. आणि याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे या घटनांमध्ये दरवर्षी 50,000पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागतो. 50,000 ही आकडेवारी ऐकल्यावर या किसान मित्र छडीचं महत्त्व आपल्याला आणखीनच जास्त जाणवतं.
तर ही काठी शेतकऱ्यांचं आयुष्य खरंच कसं बदलू शकते? बघा, जिथे आधी अंधारात काम करण्याची भीती होती, तिथे आता पॉवरफुल फ्लॅशलाईटचा आधार आहे. जिथे शेतात लपलेले अदृश्य धोके होते, तिथे आता धोक्याची पूर्वसूचना देणारी व्हायब्रेशन्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे जीवघेण्या प्रसंगांची शक्यता होती, तिथे आता सुरक्षितता आहे. आणि तेही पर्यावरणाचा समतोल राखून. एवढंच नाही, याचे फायदे फक्त सापांपुरतेच मर्यादित नाहीत. जमिनीवरच्या कंपनांना ओळखणारे विंचू आणि घोरपडीसारखे प्राणीसुद्धा या काठीमुळे दूर राहतात. आणि विशेषतः पावसाळ्यात, जेव्हा शेतात सगळीकडे पाणी साचलेलं असतं आणि काहीच दिसत नाही, तेव्हा तर ही काठी जणू एका तिसऱ्या डोळ्यासारखं काम करते. आता हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो की ही इतकी उपयोगी जीवनरक्षक काठी उपलब्ध आहे का? तिची किंमत साधारण किती असेल आणि ती मिळवायची कशी? तर बघा, सध्या या काठीची अंदाजे किंमत 800 ते 1500 रुपयांच्या आसपास आहे. पण यात एक चांगली बातमी आहे. सरकार यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्याचा विचार करतंय, जेणेकरून ती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकेल. यासाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करता येईल आणि तिचं वाटप जे आहे ते स्थानिक कृषी केंद्र किंवा ग्रामपंचायतीमार्फत केलं जाईल. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे की विज्ञान आणि सूर्याच्या ऊर्जेवर चालणारी ही साधी दिसणारी काठी खरंच आपल्या देशातल्या लाखो शेतकऱ्यांचं हे जीवघेणं वास्तव बदलू शकेल का? यात ती ताकद आहे का? यावर विचार करायला हवा.